या ग्राउंड वरती सेफ नाही. 62 धावांचं टार्गेट होतं. 12 चेंडू 32 बनवायचा होता. सामना येऊन पोचला होता. 6 चेंडू 21. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तिथून मात्र पीपी रिव्हेंजर्स या संघाने माघार घेतली नाहीये आणि विजय सलगच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी संपादित केला. सुस्वागतम 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 या सन्मान बदलापूरचे नामांकित उद्योजक सन्माननीय हनुमंते तुपे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि या सन्मान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर यांच्या ठिकाणी आगमन होतं. अभिनयजी वसे आपले मनपूर्वक स्वागत. 2 धावांची पेनल्टी आहे. मॅच कंटिन्यू करा आणि आता जास्त वेळ देऊ नका. पंच सक्त ताकीद द्या. लक्षात घ्या वेळ अजिबात वाया घालू नका. थँक्यू सो मच मॅडी सर. ऑनगोईंग मॅच कडे आपण पाहतोय. लुझर विपक्ष लुझर ही मैदानामध्ये लढत. एका बाजूला संघ आपण पाहतोय अमन नाईट रायडर्स विपक्ष. तर मॅडी सर आपल्याला विनंती आपण प्लीज कॉम्बॉक्स मध्ये या. हॅलो हॅलो मॅडी सर. हॅलो कॉमेंट्री कंटिन्यू कर मित्रा. पहिला चेंडू आपण पाहतोय. हॅलो महेश धुले मॅडी. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. महेश धुले मॅडी. हॅलो मया लवकर. स्वर्गीय अजितदादा स्मृती 11 संघाचे मेंटर आपण पाहतो आदरणीय ज्ञानेश्वरजी धुळे साहेब यांना विनंती आपण देखील मंचावरती यायचं आहे. चला आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आपण या ठिकाणी केक कट सेरेमनी या ठिकाणी आपण करणार आहोत. कल्पेशजी भोसले जे मात्र बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मेंबर सुद्धा आहेत केबी आणि त्यांचा कापू आपण या ठिकाणी केक कट. चला डीजे मास्टर आपण अगदी बर्थडेचं एक सॉन्ग असेल तर आपण प्ले करणार आहोत. वाढदिवसाच्या त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी आपण प्रार्थना करू. चला आपण या ठिकाणी मॅचला सुद्धा सुरुवात झालेली आहे. जास्त या ठिकाणी आपण
वेळ या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला देऊ शकत नाही आणि आता प्रत्येक संघाला सुद्धा, कारण आता वेळेबाबत आपल्याला प्रत्येक संघाने खेळाडूने कॉपरेट केला पाहिजे. हे अत्यंत आयोजकांच्या वतीनं महत्त्वाची सूचना आम्हाला नुकताच मिळाली आहे शैलेश दादा भंडारे यांच्या वतीनं, कारण संपूर्ण मॅचेसचा शेड्यूल आहे जो मात्र आज 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला डीजे वाले दादा, आज पगाराचा दिवस आहे हे पण लक्षात घ्या. हे सगळे आयोजकांच्या हातात आहे. चला आपण बॅक टू द क्रिकेट. पहिलं स्पेल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन आणि करण आणि तेजस राऊत ही जोडी मैदानामध्ये. पहिला षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू असताना धावफलकावर आता धावा एकंदरीत 15 आपण पाहतोय. थोडस आपण पाहतोय मंचावरती आमचे आजचे अतिथी कल्पेशजी भोसले साहेबांचा वाढदिवस आणि केक कट सेरेमनी नुकतीच पार पडली. त्याच कारणाचं थोडा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला नाहीये. पुन्हा एकदा आम्ही आपल्याशी जोडले जातोय. धावफलकावर आपण पाहतो एकंदरीत 15 धावा आहेत. चेंडू मात्र 5 या षटकातील संपन्न झालं. शेवटचा चेंडू असेल. लुझर ही मॅच मैदानामध्ये आपण एन्जॉय करत आहोत. जो संघ इथून जिंकेल त्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये नक्कीच टिकून राहील आणि जो संघ हरेल तो मात्र घरच्या रस्त्याला जाईल. पहिल्या षटकात 15 धावा आल्यात आणि शेवटचा चेंडू आता मैदानामध्ये करण धुले तेजस राऊत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तेजस राऊत स्ट्रायकिंग एंडला आमचे ऑफिशियल स्कोरर आता देखील जोडले गेले आमच्या सोबत. राजेश सर पॅडल स्वीप पाठवलाय स्क्वेअर लाईक डीप मध्ये आलाय. हा शेवट गोल करत असताना चौकार. नकोय सुनील केवने आपण याची नोंद घ्यायची कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे. 2 सेमीफायनल. पहिल्या दिवसामध्ये मृणाल 11 संघ टॉप 4 मध्ये गेला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं अभि वॉरियर्स. तिसऱ्या दिवसामध्ये जांता राजा संघ आणि आजच्या दिवसातून आपल्याला एक संघ मिळेल. तिन्ही संघांना विनंती आपण 4 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायचे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय करणला हलक्या हाताने इथून मात्र ऑन साइडला फटका पाहिला. 1 धाव मिळाली. धावफलकावर ऍड होईल. धावफलकावरती 20. तेजस आणि करणची जोडी मैदानामध्ये. अमन रायडर्स या संघाकडून रखरखत्या उन्हामध्ये उन्हाळ्याची चाहूल होत असताना आपण पाहतोय सर्व क्षेत्ररक्षकांना. कारण आता
मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतो आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. गोलंदाज आपण पाहतोय सनी राणे आपण पाहतोय एरंजाड संघाचा खेळाडू. आता मात्र बदलापूर प्रीमियर लीग मध्ये नक्कीच त्याची वर्णी लागली आहे स्वर्गीय अजितदादा स्मृती या संघामध्ये. हॅलो हॅलो स्विचिटचा फटका पाहिला आपण तेजस राऊतच्या बॅट मधून आणि दफलकावर आता एकंदरीत धावा झाल्या 24. काय फलंदाजी करतोय मैदानामध्ये रगरगत्या उन्हामध्ये. इथून मात्र तेजसची बॅट तळपायला सुरुवात झाली आहे. 5 चेंडू 21 धावांचं अद्याप कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. 21 धावांवरती जो नाबाद खेळतोय सनीचा पुढील चेंडू पायावरती आदळलाय आणि नकार दिलाय करणने ही धाव घेण्यासाठी. हरकत नाहीये कारण पाहायला गेलं तर 24 धावा धावफलकावरती एखादा डॉट चेंडू आला तर कुठलाही दबाव मात्र इथून नसणार आहे अमन नाईट रायडर्स या संघावरती. पहिला सामना दोन्ही संघांनी गमावल्यानंतर आता ही अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये त्यांना खेळायची आहे. त्याच अनुषंगाने दोन्ही संघ आता एकामेका विरोधात सामोरे उभे. पुढील चेंडू हवेमध्ये बॅटशी लिडिंग एज स्वतः सनीने कॉल दिला. इट इज माय कॅच आणि सुंदर अप्रतिम झेल मैदानामध्ये स्वीकारला तेजस डगआउटला. थँक्यू डीजे. म्हटलं जाताना कॉमेंटेटर कर्स या ठिकाणी तेजसला लागलाय का कारण नुकतीच त्याची मी स्तुती केली होती आणि आता तो बाज होतो. हरकत नाहीये. 21 धावांचा त्यांनी धावा आपण पाहतोय संघासाठी जमवल्या. धावफलक 24 वरती 21 धावा त्यातल्या स्वतःच्या तेजसच्या आहेत आणि चौथ्या चेंडूवरती यश प्राप्त केलंय गोलंदाज सनी याने. महेश येतोय नेट नंबर 3 वरती. आमच्या समवेत पाहतो अमन नाईट रायडर्स या संघाचे 12वे खेळाडू निखिल जोडले गेलेत. तो देखील एक चांगला खेळाडू आहे मात्र इंजुरीमुळे तो नक्कीच आज 12व्याच्या भूमिकेत आहे. दुखापत त्याला मात्र झाली आहे. 24 धावात थोडस रनअप मध्ये व्यत्यय आपण पाहतो. आमच्या साथी स्कोरर राजेशजी साळवे साहेब देखील आजच्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत आणि पूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम देखील आमच्या सोबत आहे. बॅटची लिडिंग आहे. चेंडू चाललाय आपण पाहतो शॉट लेगच्या डोक्यावरून हा आलाय नशिबाचा चौकार. चौकार आला आपण पाहतोय नशिबाचा महेश साठी. धावफलकावर धावा झाल्यात. आता या चौकार्या सारण्या आपण पाहतो 28 धावा. यादीच्या सामन्यामध्ये 62चं टार्गेट होतं पीपी रिव्हेंजर्स या संघासमोर आणि शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज असताना नितेशने तिथे धुरा सांभाळली आणि तो सामना जिंकवला.
त्या आधीच्या सामन्यामध्ये तो देखील बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतल्यात. शेवटचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा बॅटशी लिडिंग आहे. शॉट आता मात्र लेगला तो क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, तो शॉट तेच समीकरण पाहायला मिळालं नाहीये. फलंदाज बाद, दुसरा हादर आपण पाहतो अमन नाईट रायडर्स या संघाला महेशच्या स्वरूपात 28 या धावसंख्येवरती. तर अमन नाईट रायडर्सचे संघमालक आदरणीय चेतनजी धुळे साहेब, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर 2 गडी बाद 28 धावा. पहिला चेंडू लॉफ्ट केला, चेंडू चाललाय, आपण पाहतोय समोर 6 धावांसाठी हे ब्लास्ट. करणच्या बॅट मधून षटकार. षटकार आपण पाहिलाय करणच्या बॅट मधून. या आधीच्या सामन्यामध्ये देखील 45 धावांची इनिंग त्यांनी स्वीकारली होती, मात्र त्यांना तिथे पराभूत व्हावं लागलं असतं. लागलं होतं. पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन चेंडू उडवलाय, जायला पण पाहतोय डी मिड विकेटला आलाय हा षटकार. बॅक टू बॅक. वंडर बॉय करण धुळे मैदानामध्ये इथून मात्र चांगली खेळी करतोय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर घुमवला, चाललाय, आपण पाहतो सरळ क्षेत्ररक्षक झालाय बीट, त्याला हुलकावणी दे, चेंडू फरार, चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी करणच्या बॅट मधून मैदानामध्ये चालली आहे. धावफलकावरती आपण पाहायला गेलं, धावफलक जाऊन पोहोचला एकंदरीत 44 या धावसंख्येवरती. 6 चेंडू 19 वरती खेळतोय करण.
3 चेंडूंमध्ये आपण पाहायला गेलं तर 16 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहन याने. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचचा फटका, लॉफ्ट ड्राईव्ह आता क्लिअर करायला आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफला आला हा विकेट षटकार. तर सचिन दादा दलाल यांच्याकडून जर करणने अजून एक षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल. करणला संधी आहे. एक्केचाळीस धावा आपण पाहतोय एकंदरीत रोहनच्या विरोधात आल्या आहेत. 4 चेंडू ज्यांनी फेकलेत. धावफलकावर धावा अमन नाईट रायडर्स संघाच्या 50 अप झाली. पुन्हा एकदा चाललाय सरळ रेषेत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाईक एरो. हा आलाय बिग ब्लास्ट षटकार. षटकार चौकारांशी इथून मात्र आता बोली करत असताना मैदानामध्ये करण हे वादळ घोंगवतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर चाललाय सरळ रेषेत. क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करत पंचांचा निर्णय आलाय. हा देखील ब्लास्ट मोठा आल्या 6 धावा षटकार. या षटकाचा विचार केला तर 5 तब्बल 6 करणने ठोकलेत आणि एक चौकार या षटकात त्यांनी वसूल केला. एकंदरीत पाहायला गेलं तर 9 चेंडू 37 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि 3 षटकांची समाप्ती आपण पाहतो मैदानामध्ये झाली आहे. धावफलकावर धावा आहेत. पासष्ट धावा आहेत. खर तर पाहायला गेलं तर बॅट्समनची 50 जरूर नाहीये, मात्र गोलंदाज रोहनची 50 कंप्लीट झाली आहे. 2 षटकात त्यांनी 53 धावा इथून मात्र खर्च केल्यात. महागड गोलंदाजी आपण पाहतो मैदानामध्ये रोहनची. ही गोलंदाजी कुठेतरी नक्कीच महागडी आहे. तर याच दरम्यान आपण पाहतो मंचावरती दिनेशजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राहुल सिंग आला. सांघिक कोट्यातील 4थं षटक त्याच्यावरती जबाबदारी सोपवली.
शॉट काय शिकला गुबारी सुप्पादार का यल पाटला गुबारी सुप्पादार का यल पाटला षटकाला सुरुवात झाली. राहुल सिंग आपण पाहतोय मैदानामध्ये षटक घेऊन आला. पहिला चेंडू आपण डॉट पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. त्या फलक जाऊन पोहोचला आपण पाहतोय 63-63 या धाव फलकावरती. नक्कीच आपण मंचावरती मान्यवरांची मांदी आळे पण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी या असोसिएशनचे खजिनदार आदरणीय सचिनजी दलाल, त्याच समवेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी या असोसिएशनचे आपण पाहतोय श्री दिनेश शेठ भोईर कार्याध्यक्ष, हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. नंतर आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणीचे सदस्य कल्पितजी भोसले देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्याच समवेत आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणीचे सदस्य अविनाशजी वजे देखील मंचावरती उपस्थित आहेत. आणि स्वर्गीय अजितदादा स्मृती संघाचे मेंटॉर श्री ज्ञानेश्वरजी धुळे देखील साहेब या मंचावरती आमच्या समवेत उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. फलंदाज बाद होतोय, सॉरी षटकार आलाय, माफी असावी. आणि 69-69 धावा फलकावरती 43 धावांची खेळी अद्याप साकारली. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका, चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. हा आलाय धमाकेदार षटकार. अंक गाठलाय आजच्या दिवसामध्ये अमन नाईट रायडर्स या संघाने. धावफलकावर आता धावा झाल्या 75. राहुल चौथ्या षटकात आलं, असं वाटलं कमबॅक करणारं षटक आपल्या संघासाठी टाकेल, मात्र पहिले 2 चेंडू त्याच्यावर नावावरती जरूर राहिल्या. तिथून मात्र करणने चार्ज घेतला. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 षटकार ठोकल्या. आणि आता मात्र तो धाव फलक आपण पाहतो वैयक्तिक 49-49 धाव संख्येवरती तो पोहोचलाय. संघाची धाव संख्या 75. चार चेंडू फेकून झालेत आणि 2 चेंडू फेकायचे. राहुल सिंग याला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने करण साठी हलक्या हाताने स्लाइस केलाय. गोलंदाज पोहोचू शकेल का? आणि इथून मात्र करणची 50 कंप्लीट झाली. करण बॅट वरती करायची या स्पर्धेतील आपल्याला मानतोय हे 4थं अर्धशतक असेल. पहिलं अर्धशतक राहिलं होतं गौरव मात्रेच्या नावावरती आणि तदनंतर 2 अर्धशतक दुसऱ्या दिवसामध्ये विवेक गायकवाडच्या नावावरती होती. आणि आजच्या दिवसामध्ये करण धुळे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय आणि इथून मात्र त्याने 50 धावा ठोकल्या आहेत. सांघिक धावसंख्या आपण पाहतो आता 76 या धावसंख्येवरती. 12 चेंडू 50 धावा फास्ट रेस 50 या मॅच मधली त्याने बनवली आहे. शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला आपण पाहतोय प्रथमेश केवणेला. शेवटचा चेंडू इथून मात्र वेगवान होता. पंचांकडे अपील मात्र स्वतः फलंदाज बाहेर निघतोय. स्पोर्ट्समॅनशिपचं उदाहरण मैदानामध्ये देत असताना आपण पाहतोय बंटीला. आणि 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावर 76 धावा आहेत आणि गडी मात्र गमावलेत अमन नाईट रायडर्स या संघाने 3.
नाईट रायडर्स या संघ मालक खऱ्या अर्थाने बदलापूर असेल, त्यानंतर कर्जत, खालापूर, खोपोली या विभागातील प्रसिद्ध नामांकित उद्योगपती सन्मान्य अशफाकभाई पटेल यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये आहे. या दरम्यान सन्मान्य अभिषेकजी वडणारे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी जी स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेश दादा वडणारे यांचे चिरंजीव यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. अशफाकभाई पटेल वेलकम. सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. फलकावर धावा झाल्यात 80. एक मोठी धावसंख्या आजच्या दिवसातील उभी केली आहे अमन नाईट रायडर्स या संघाने. आणि 2 चेंडू फेकले गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. भुजसावरे संघाचा गोलंदाज अनिकेत गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड विकेटने पुढील चेंडू फेकून दिला. आपण पाहतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकवर दस्तक. आला 6 धावा. शहाऐंशी धावा धावफलकावरती. इथून मात्र लगावला गेल्या 60 धावांवरती वैयक्तिक खेळतोय फलंदाज करण दुळे मॅन फ्रॉम जुबिलिया. 56 झाल्या 86 झाल्यात आणि 60 या धावसंख्येवरती करण खेळतोय. अजूनही 3 चेंडू फेकायचेत अनिकेत जाधवला. हा देखील चेंडू वेगवान होता. डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने हा कमबॅक करणारा चेंडू अनिकेतचा होता. 2 चेंडू अजूनही फेकणे बाकी आहे. हे 2 चेंडू कशा प्रकारे असतील, कोणाच्या नावावरती राहतील. 2 चेंडू चांगले फेकायचे प्रयत्न अनिकेत देखील मैदानामध्ये करेल. मात्र चेंडू पॅडल स्वीप. चेंडू चाललाय. फ्लिक ऑफ द रिक्स. 6 धावांसाठी स्क्वेअर लाईक रिझन मध्ये आलाय षटकार. (92) आपण स्कोरबोर्ड वरती धावा पाहतोय. शेवटचा चेंडू हा देखील चेंडू राहील. करणच्या नावावरती शेवट गोड केलाय. आलाय षटकार आणि 98 ही धाव संख्या उभी केली आहे. त्यातला पाहायला गेलं तर वैयक्तिक 72 धावा 18 चेंडूंमध्ये बनवल्यात करण धुळे यांनी. आणि एक मोठी धाव संख्या इथून मात्र आता शेष करायची असेल. स्वर्गीय अजित दादा स्मृती या संघाला करणला विनंती आपण बॅट वर करायची. कॅमेरामॅन फोकस कर. कारण 18 चेंडू 72 धावांची नाबाद खेळी स्वीकारली आहे.
आपण या ठिकाणी विशेष काही सन्मान घेणार आहोत ज्यांनी या स्पर्धेला आपल्या मुलाचं सहकार्य दिलेले आणि अगदी आपण पाहतो आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे ते आमच्या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे खजिनदार सचिन शेठ दलाल आणि कार्याध्यक्ष दिनेशदादा भोईर यांना विनंती येईल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेशदादा वडनेरे यांना विनंती येईल की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन शेठ दलाल दिनेशदादा भोईर कल्पेशजी भोसले आणि टीम अजितदादा स्मृती 11 संघाचे संघ मालक आणि खऱ्या अर्थाने संघ मालक या ठिकाणी दादा उपस्थित नाही आहेत परंतु त्याचे मेंटॉर संघाचे ज्ञानेश्वर धुळे या ठिकाणी आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा। हॅलो हॅलो यानंतर सन्मान होईल या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश दादा भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष यानंतर बर्थडे बॉय कल्पेश भोसले यांचा या ठिकाणी सन्मान। आज की शाम कल्पेश भोसले के नाम। बघा डान्सिंग अंपायर सुद्धा आहेत कल्पेश धुळे आपण पाहू शकता डान्सिंग अंपायर आणि आता नुकताच आमचे डान्सिंग स्कोरर सुद्धा आलेले आहेत। तर नक्कीच आता ही जुगलबंदी रंगणार आहे थोड्या वेळात जसा सामना तापेल आता धावा भरपूर आहेत परंतु जेव्हा सामना नेट टू नेट असेल ना तेव्हा जुगलबंदी आम्ही 100% करू। या ठिकाणी कल्पेश भोसले यांचा सन्मान होतोय। यानंतर अजितदादा स्मृती 11 संघाचे मेंटॉर ज्ञानेश्वर धुळे चला आपण चेक करू या ठिकाणी ऑन द लाईन पिचच्या बाहेर रिटर्न क्रिचच्या सॉरी पंच काहीतरी सूचना करतात। दोन पेनल्टीच्या धावा पकडून तब्बल 101 धावांचं टार्गेट आहे। ऑन फील्ड अंपायर डिसिजन जो असणार आहे तो दिला जाईल। काय डिसिजन देण्यात आलेला आहे अंपायर्स कॉल बघा आर्ग्युमेंट करू नका विनंती राहील प्रत्येकाने प्रत्येक निर्णयाचा सन्मान करणं गरजेचं आहे कारण महेंद्र धुळे यांनी 3 दिवस स्पर्धेमध्ये असं सांगितले की ऑफिशियल यांच्या वतीनं कोणताच निर्णय या ठिकाणी चुकलेला नाही आहे आणि आपण त्याची काळजी सुद्धा। या ठिकाणी अविनाश वसे यांचाही सन्मान केला जाईल जे वालिवली गावचे युवा उद्योजक आहेत आणि सध्या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे कमिटी मेंबर्स सुद्धा आहेत। अंपायर सिग्नल व्हाईट बॉल पंच डिसिजन द्या व्हाईट बॉल ओके कंटिन्यू मॅच हो यावेळेस पॉइंटला अगदी आपण पाहतो या डीप मध्ये खेळले तिथे झाली मिस्टेक जणू का हाताला चटका लागून हा बॉल चालला सीमा पार डीप पॉइंटला मिळतील धावा 4 किंवा अगदी आपण पाहिलं तर लीग फॉर्मॅटच्या मॅचेस असतात आता सध्या तरी लीग फॉर्मॅट मॅचेस आपण रजिस्टर पाहतोय आणि बदलापूर वांगणी अर्थातच आपण पाहतो बदलापूर प्रीमियर लीग सर्वात मोठी लीग आहे आणि या ठिकाणी फटका आपण पाहतोय फसलेले प्रॉपर टायमिंग नाही आहे फलंदाज होईल बाद धक्का पहिला लागेल सुनील केवणेच्या स्वरूपात।
बॉय सरासरी त्या खेळाडूला कुठेतरी अटॅक करण्याचा प्रयत्न करू शकतो. नक्कीच आपण पाहू शकता की हे दोघांचं चॅलेंजिंग क्रिकेट आहे. संघ एकच आहे, एकाच संघाला प्रेझेंट करतात, परंतु सातत्याने आपण पाहिलं तर करण धुळे आणि विवेक गायकवाड हे अत्यंत जवळचे या ठिकाणी मित्र सुद्धा आहेत. आणि अगदी आपण पाहिलं तर दोघांमध्ये ही चढाओढ नेहमीच पाहायला मिळाली आहे. बॅटची कडा इथे मागे फलंदाज फसलेला आहे. टॉप एज लीडिंग एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम अजितदादा स्मृती 11 या संघाला फलंदाज बाद. संघाचा दुर्दैव म्हणावा लागेल. 12वा खेळाडू नसल्या कारणास्तव तो सामना 2 धावांनी त्यांना गमवावा लागला होता. एक चेंडू 6ची गरज असताना 22चा चौकार आला. 4 मिळाला. धावा 2 या ठिकाणी कमी. अर्थात तो सामना 2च धावांनी गमावला होता. 5 धावा फलकावरती. आता सध्या तरी संघ बॅकफुट वरती आहे. शॉर्ट ऑफ लेन लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतो गुड लेंथ वरून चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. अगदी आपण पाहतो 5 षटकामध्ये 2 पॉवर प्ले तुमच्याकडे असतील, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचे. परंतु एका पाठोपाठ इथे आपण पाहिले तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले होते. परंतु आता धावांसाठी हा संघर्ष चालू आहे. म्हटलं जातं ना, आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. म्हटलं जातं ना, आजचा स्ट्रगल तुमचा उद्याचा गुगल. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. राजेश सर आम्हाला सांगतात फक्त 7 वरती हा संघ पोहोचलाय, परंतु या ठिकाणी धावा येतील हे सांगितलंय. बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला तेजस शबाड मधून बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित BPL सिक्सर. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. प्रत्येक टीमला कॉपरेट करायचंय, खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला. ऑफिशियल सक्त ताकीद द्या. तुम्हाला सुद्धा मुभा असेल, आपण स्ट्रिक वॉर्निंग द्यायची आहे. जो संघ या ठिकाणी जास्त वेळ घेत असेल, वेळेबाबत प्रत्येकाला या ठिकाणी वेळेची किंमत माहिती असली पाहिजे. जो वृत्तपत्र सकाळी 4 रुपये किमतीला असतो, तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये असतो. म्हणून वेळेबाबत या ठिकाणी कॉपरेट करा, कारण घड्याळाचे काटे आणि सूर्यदेवता हे आपल्यासाठी थांबणार नाहीये. 13 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हिमांशू. पहिला बॉल वेगवान चेंडू. अगदी आपण पाहतो गतीचा वापर करत असताना इथे मात्र अक्षरशः डॉमिनेट केलंय राहुलला. आणि आता आपण पाहतोय धावा संख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी. कल्पेश धुळे म्हटलं तर चांगलीच गोलंदाजी असणार आहे, कारण जोबेलीचा शेन वॉन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर. ओ बॅटची आतली कडा मागे चालला. शॉर्ट थर्डमॅनला चांगली बिवरचना तुम्हाला पाहायला मिळते फिल्डिंगची. डीप मध्ये 3 खेळाडू बाहेर आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आले. उर्वरित सर्व खेळाडू तुम्हाला 30 यार्ड मध्ये पाहायला मिळतील. एक खेळाडू वाईड लॉंग ऑफला डीप मध्ये लॉंग ऑन लाईक तैनात केलेला आहे. आणि डीप काऊ कॉर्नर मिड विकेटला एक खेळाडू पेट्रोलिंग करतोय. पॉवर प्ले दुसरं चालू आहे. गोलंदाज सज्जा हिमांशू. हो यावेळेस उडवला. क्षेत्ररक्षक जज करतायत. पाठमोऱ्या स्थितीमध्ये एक अनोख्या स्टाईलने झेल टिपलाय. भारत धुळे त्या ठिकाणी होते आणि या झेलसाठी कल्पेश धुळे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज बाद.
सुनील केवणे म्हटलं जाताना संघाचा सरसेनापती आहे. सेनापती को गिराव सेना आपने आप गिर जाती है. हो यावेळेस ऑन साइडला वड स्ट्रोक बॉल सीमा पार. ज्या संघाने काल बाजी मारली आहे जाणता राजा संघाने त्या संघाचे संघ मालक सागर देशमुख यांच्या कटआउट वरून बॉल फ्लाय झालाय सीमा पार षटकार. संख्या धाव फलकावरती समझने वाले को इशारा काफी है. धाव फलकावरती 20 या षटकाराने. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. कासगाव गावाच्या एंडकडून षटक आहे. हिमांशूला पाचारण करण्यात आलंय. त्याच हिमांशूने एक विकेट सुद्धा प्रस्थापित केली आहे परंतु त्याला दिलेलं एक क्विक रिप्लाय होता बॅट्समन सनी राणेच्या बॅटमधून. हो यावेळेस आणखीन एक फटका त्याच्यासाठी जागा बनवली आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला पॉज केले थांबवलंय आणि लगेचच बॅकअप त्याला सुद्धा मिळालंय. संघाची धावसंख्या इथून अगदी आपण पाहतोय सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जातंय आणि आता मात्र तिहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. षटकारानंतर सनी राणे जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सध्या ग्रामीण गटातून खेळत असताना जर्मन एरंजर संघाला त्यांनी प्रेझेंट केलंय. संघाचा संघ नायक आहे. अगदी आपण पाहतो फार कमी वेळेमध्ये आपल्या नावाचा दबदबा या खेळाडूने प्रस्थापित केलेला आहे. खऱ्या अर्थाने या सीझन मध्ये TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा खेळाडू खेळलेला आहे आणि आता आपण पाहिलं तर BPL ला या ठिकाणी प्रेझेंट करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर 3 धावा परंतु आता स्ट्राईक त्याच्याकडेच राहणार आहे. परंतु समीकरण थोडंसं अवघड बनत चाललेलं आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 76 धावांची गरज आहे. 76 धावा प्लस 2 म्हणजे 78. अगदी आपण पाहतो लाईव्हला इक्वेशन तुम्हाला 76 दिसेल परंतु पेनल्टी या ठिकाणी तुम्हाला ऍड करून 78चे इक्वेशन असणार आहे. ऑनफिल्ड या ठिकाणी हे इक्वेशन पाहायला मिळणार आहे. तसंच विश्लेषण आम्ही सुद्धा करतो गौरव सर कारण 18 बॉल आणि आता 78ची गरज. दुपारच्या जेवणानंतर सर्व संघ मालकांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. PP रेव्हेंजर्स यानंतर अमन नाईट रायडर्स संघ मालक आहेत. इकडे मागे आपण पाहिलं तर अजितदादा स्मृती 11 संघाचे मेंटॉर मॅनेजर ज्ञानेश्वर धुळे मॅचचा आनंद घेतात आणि आमचे शैलेशदादा वडनेरे ज्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा चालू आहे आणि शैलेशदादा वडनेरे यांचे चिरंजीव अभिषेक वडनेरे हे सुद्धा माचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 18 बॉल्स 76 धावांची गरज. सामना या ठिकाणी थोडंसं कठीण आहे परंतु क्रिकेटमध्ये कठीण असं काही नसतं. या दरम्यान पहिला बॉल आपण पाहतो प्रथमेशचा अत्यंत सुंदररित्या हाताळला गेलाय. डॉट बॉल जितके डॉट पर्सेंटेज या ठिकाणी वाढवले जातील तितका दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न टीम अमन नाईट रायडर्स या ठिकाणी करते. अमन नाईट रायडर्स आपण पाहतोय कदाचित जर नाईट फॉर्मॅटची स्पर्धा असती तर रातो की कातिल म्हणून अमन नाईट रायडर्स यांच्याकडे पाहिलं जाईल. अगदी आपण पाहतोय सध्या अंबरनाथ तालुका प्रीमियर लीग जी होणार आहे ती सुद्धा डे नाईट फॉर्मॅट. तिथे सुद्धा तुम्हाला इनॅक्शन मध्ये गौरव सर अशफाकभाई पटेल यांचा संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे. 16 बॉल 75 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल धाव. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतंय. आज संपूर्ण दिवसभर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तिचं जतन करण्याचं काम आमचे संपूर्ण लाडके आयोजक करतायत. प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. धाबस संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय संघ थोडंसं अडचणीत सापडलेला आहे.
25 धावा दा फलकावरती आहेत आणि या दरम्यान फटका चांगलाय, स्ट्रोक बनवलाय, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित BPL चौकार. स्पर्धेला भेट देण्यासाठी कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय स्वामी शेठ दारवीन यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत बदलापूरचे आणखीन एक नामांकित उद्योगपती सन्माननीय संदीपजी परब साहेब, आपली मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक या विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला भेट देत असताना सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय स्वामी शेठ दारवीन, कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक, बदलापूरचे नामांकित उद्योगपती संदीपजी परब साहेब, आपले मनपूर्वक स्वागत आहे. संख्या 35 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आता पूर्णपणे अगदी आपण पाहतो या मॅच वरती पकड मजबूत करते टीम अमन नाईट रायडर्स. उडवला बॉल ऑन साइडला आणि आता लॉंग गॉनला सनी राणेच्या बाट मधून आणखीन एक षटकार. कदाचित आपण पाहिल्यानंतर राजेश सर सनीला सुद्धा या ठिकाणी कुठेतरी अगदी आपण पाहतोय दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती जर खेळाडू आला असताना तर धावा बनवू शकतात, कारण या क्रीडा नगरीचा इतिहास आहे, धावा बनतायत आणि आपण हे पाहिलेलं. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. अगदी आपण पाहतो सनीचा विचार केला तर ज्यांनी गोलंदाजीमध्ये सुद्धा आपला कारनामा या मॅच मध्ये केलेला आहे. यानंतर आता बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर चांगलं बॅटिंग सुद्धा ते करतायत. सुनील केवणे सारखा आयकॉन खेळाडू, त्याच्यावरती भरपूर आशा अपेक्षा होत्या, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतो दुर्दैवारीत्या तो बाद झाला. तिथून संघाला जी गळती लागली ना, मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 3 फलंदाज बाद झाले. जिम्मेदारी या डावाची कोणी उचलली नाही आहे. 101 धावांचं टार्गेट असताना आपण पाहिलं तर जेव्हा तुम्हाला दुःखाचा डोंगर पार करून सुखाची हिरवळ पाहायची असे ना, तेव्हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जास्त मेहनतच करावी लागणार आहे. या ठिकाणी चेंडू घरंगळत राहिलेला आहे आणि अगदी आपण पाहतो पॉइंटला बॉल चालला. आता जणू काही या ठिकाणी आपण पाहतो हा सामना हळूहळू का होईना, परंतु अमन नाईट रायडर्स हा संघ त्याच्यावरती पकड मजबूत करतोय. संघाची धावत संख्या फलकावरती 43. कॉम्पिटिशन असणारे या मॅच मध्ये अगदी आपण पाहतो जोपर्यंत शेवटचा बॉल, जोपर्यंत शेवटची धाव बदली जात नाही ना, तोपर्यंत क्रिकेटचा खेळ वहा प्रेडिक्शन फेल. त्रेचाळीस धावा आहेत, 43 आणि उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. या दरम्यान आणखीन एक चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने आज तमाम भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे की वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी आणि तिचा अंतिम सामना सुद्धा चालू झालेला आहे. न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतलेली आहे आणि जेव्हा जेव्हा
अगदी आपण पाहतो रोहित शर्मा टॉस हारलेला आहे, 15वा टॉस तो वन डे कारकिर्दीमध्ये हारलेला आहे आणि तेव्हा सामना आपल्या चेस्ट मास्टर किंग कोहलीने जिंकलेला सामना हे लक्षात असू द्या. आणि आता हाही सामना आपल्या भारतीय संघाला चेस करायचा आहे. शेवटचा अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतात तेजस राऊत. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे राजेश सर, कारण 101 धावांचं लक्ष्य म्हटल्यानंतर आता 6 बॉलमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. अशफाकभाई पटेल सुद्धा प्रचंड खुश आहेत. जसा पहिला सामना त्यांनी गमावला तात्काळ त्यांनी अगदी आपण पाहतोय बदलापूरकडे धाव घेतलेली आहे आणि आता ते स्वतः या ठिकाणी जातीने उपस्थित आहेत म्हणजे संघाचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहण्यासाठी आणि तो परफॉर्मन्स त्यांना दाखवलेला सुद्धा आहे. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे ज्याच्या नावातच रन आहेत तो करण. आणि आम्ही नेहमीच अशफाकभाई म्हणत असो भल्या भल्यांचं होतं मरण कारण समोर असतो करण. आणि आता या ठिकाणी काही गोलंदाजांना मगाशी आमच्या एक समालोचकाने हे सांगितलं की करण धुळेचं अर्धशतक होण्या अगोदर गोलंदाजाने धावा देत अर्धशतक त्याचं कंप्लीट केलं होतं. चांगली बॅटिंग करतात या ठिकाणी आपण पाहतोय, हरकत नाही आहे. याही संघाचं कौतुक केलं जाईल. आणि सलग लागोपाठचे जेव्हा दोन संघ पराभूत होतो ना कुठेतरी त्याचं अस्तित्व अगदी आपण पाहतो हळूहळू नाहीसं होत जाणार आहे या स्पर्धेमधून. चला लगेच पंचांना एक विनंती राहील की मॅच बॉल मैदानाच्या बाहेर जर कोण लगेच हाणून देत नसेल कदाचित आपल्या काही खेळाडू आहेत तर आपण मॅच लगेच आपला बॉल नवीन देऊन आपण कंटिन्यू करा कारण आता वेळ एक एक मिनिट आपल्यासाठी महत्वाचा आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता आपण पाहतोय सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. क्रिकेटची फॉर्मॅलिटीज काय असते ती मात्र इथे कंप्लीट केली जाईल 5 षटकांची आणि आता 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो आणखीन एक बॉलला उडवलाय सनी राणे, काय जबरदस्त बॅटिंग करतायत. सलग लागोपाठचा तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे परंतु याचा उपयोग होणार नाहीये. फक्त धावांमधील अंतर कमी केलं जाईल. म्हटलं जातं ना भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस काही कामाचा नसतो. शेवटचे 2 बॉल परंतु सनी राणेचं कौतुक होणार आहे. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. कदाचित एखाद्या खेळाडूची सुनील सारखा एक चांगला खेळाडू आहे. कुठेतरी सुनील केवणेकडून भरपूर काही खेळाडूंना शिकण्यासारखं सुद्धा आहे आणि जर कदाचित त्याची साथ त्याला मिळाली असती ना तर या धावा सुद्धा 101 धावा कमी पडल्या असत्या. टीम अजितदादा स्मृती 11 संघाला बॉल चाललाय सीमा पार. मी तर म्हणेन गोलंदाज नाही तर जर गोलंदाज आपण पाहतोय तेजस आहे तो टाकणाऱ्या चेंडूची अक्षरशः पिस उपटली आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. सनी यांचं अर्धशतक सुद्धा कंप्लीट झालेले. क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे सनीसाठी. हो या दरम्यान हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तब्बल सलग लागोपाठचे 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 57 धावा त्याने बनवलेले आहेत. एक हाती किल्ला लढवलेला आहे. एकंदरीत 5वं अर्धशतक हे सनी राणेच्या नावावरती राहिलेले आहे. सनी आपली बॅट दाखवायची जरी सामना आपल्या संघाने गमावला असेल त्याला साथ मिळाली नाही. स्पष्ट नाराजी त्याच्या चेहऱ्यावरती दिसते आणि हा सामना गौरव सर आम्हाला सांगतील किती धावांनी हा सामना त्यांनी गमावलेला आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या 27 धावांनी हा सामना त्यांनी गमावलेला आहे. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी हार्ड लक टीम अजितदादा स्मृती 11 पहिली मॅच 2 धावांच्या पेनल्टीमुळे हरलेली आहे आणि हा सामना त्यांनी गमावलेला आहे की कदाचित अगदी आपण पाहतोय एका पाठोपाठ जे फलंदाज बाद होत गेले एखाद्याने जर चांगली या ठिकाणी बॅटिंग केली असती डाव सावरला असता तर सामना जरूर जिंकला असता टीम अजितदादा स्मृती 11 संघाने. परंतु हार्ड लक विजय संघाचं करूया आपण अभिनंदन आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी पुनश्च एकदा मान्यवरांचं आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आदरणीय
किशोर दादा पंढरनाथ पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या बदलापूर शहराचे युवा सेना शहर प्रमुख आदरणीय स्वप्नील राजे शिंदे यांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सर्व पाहुण्यांचा मनपूर्वक स्वागत आपण करणार आहोत. मॅच जिंकली आहे टीम अमन नाईट रायडर्स या संघाने आणि करणसाठी पारितोषिक सुद्धा आहेत, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण धुळेच असणार आहे, बदलापूरचा वंडर बॉय. या आपण देऊया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच करण धुळेला पाहुण्यांच्या शुभास्ते आपण देणार आहोत. आणि सचिन दादा दलाल यांच्या वतीनं 500 रुपयाचा 500 रुपीज पारितोषिक सुद्धा असणार आहे करणसाठी. नुकताच या ठिकाणी बदलापूर शहराचे शहर प्रमुख आदरणीय किशोरजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादांना विनंती राहील आपण या आपल्या शुभास्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.